PCMC तर्फे सध्या रेबीजवर जनजागृती चालू आहे. रेबीजबद्दल बहुतेकांना माहीत असेल की पिसाळ्याला कुत्रा चावला, जर वेळेत उपचार नाही घेतला तर माणूस वेळासारखा होतो आणि थोड्या दिवसाने मरून जातो. एवढ्या आपल्याला माहीत आहे. आता मला कोण सांगेल की रेबीज नक्की काय आहे? कोण सांगेल मला? रेबीजचे हे नाव आहे, हे नाव नक्की काय आहे? कोणाला माहीत आहे? व्हायरस. व्हेरी गुड. रेबीज हा एक व्हायरस आहे. जसा कोरोनाचा व्हायरस होता, डोळ्यांना दिसायचा नाही, तसाच रेबीजचा पण हा व्हायरस असतो, बरोबर? पण हा व्हायरस आता असतो कुठे? आपला निसर्ग एवढा छान आहे. कोरोनाचा व्हायरस सगळीकडे होता, हात लावला की कोरोना, शिंकलं की कोरोना, खोकला की कोरोना, बरोबर? पण हा व्हायरस, आता रेबीजचा व्हायरस असतो कुठे? तर हा व्हायरस फक्त त्या प्राण्याच्या लाळेमध्ये असतो, ठीक आहे? लाळेमध्ये. आता मी शब्द वापरलाय प्राणीचा, कुत्रा वापरलेला नाही आहे, ठीक आहे? जेव्हा एखादा रेबीज झालेला प्राणी तुम्हाला चावतो किंवा नख मारतो किंवा तुम्हाला ऑलरेडी जखम असेल त्याला चाटतो, त्याची लाळ तुमच्या शरीराला लागते. त्याच्या लाळेमध्ये जर तो व्हायरस असेल तो तुमच्या शरीरात प्रवेश करतो. आता ह्या व्हायरसचं वैशिष्ट्य काय माहिती काय? हा व्हायरस रक्तवाहिन्यांमार्फत प्रवास नाही करत, मज्जातंतूमधून प्रवास करतो. आपले जे 9 सेल असतात त्याच्यामधून तो प्रवास करतो. तिकडून तो प्रवास करत करत जिथे तुम्हाला लागलाय तिथून तो मज्जातंतूमार्फत जातो आणि शेवटी तो मेंदूला जातो, ठीक आहे? म्हणजे त्या व्हायरसचा शेवटचा स्टॉप काय आहे? मेंदू. एकदा का हा व्हायरस मेंदूमध्ये गेला की मेंदूला इन्फेक्शन पैदा करतो, बॉडीचं आणि मेंदूचं कनेक्शन तोडून टाकतो, मेंदू कन्फ्युजन मोडमध्ये जातो. आणि ज्या पेशंटला रेबीज होतो त्याला पाणी पिण्याची भीती वाटते, हवेची भीती वाटते, उजेडाची भीती वाटते आणि थोड्या दिवसाने 2-3 आठवड्याने त्या पेशंटची मृत्यू होते. आणि ज्या प्राण्यापासून त्याला रेबीज झाले त्या प्राण्याची पण मृत्यू होते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की एकदा का हा व्हायरस मेंदूमध्ये गेला 100% त्या पेशंटची मृत्यू होते, काहीच इलाज नसतो. पण हा आजार 100% प्रिव्हेंटेबल आहे, म्हणजे 100% त्याला आपण रोखू शकतो जर वेळेत उपचार केला तर, ठीक आहे? आता कोणत्या प्राण्यांपासून रेबीज होऊ शकतो? जन्मानुसार प्राण्यांचे 2 प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे ज्या प्राण्यांचा जन्म पोटातून होतो, जसा आपला जन्म आईच्या पोटातून झालाय, जसं त्या प्राण्यांचा जन्म पोटातून होतो, म्हणजे ज्याला आपण सस्तन प्राणी बोलतो, मॅमल्स बोलतो, त्या प्राण्यांना ह्या आजाराचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यांच्यापासून हा आजार आपल्याला होऊ शकतो, ठीक आहे? मग याच्यामध्ये कुत्रा आहे, मांजर आहे, कोल्हा आहे, माकड आहे, गाय, बैल, शेळी, बकरी, मेंढी हे सगळे प्राणी आले. या प्राण्यांना रेबीजचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यांनी जर चावलं, नख मारलं किंवा जखमेला चाटलं तर त्याच्यापासून हा आजार आपल्याला होऊ शकतो. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये 95 ते 99% हा आजार कुत्र्यांपासून होतो. त्यामुळे या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त कुत्रा हा शब्द असणार, ठीक आहे? आता कोणत्या प्राण्यांपासून रेबीज होऊ शकत नाही? तर दुसरा टाईप म्हणजे ज्या प्राण्यांचा जन्म अंड्यातून होतो त्या प्राण्यांपासून या आजाराचं इन्फेक्शन होणार, त्यांना पण हा आजार होत नाही आणि त्यांच्यापासून आपल्याला पण होणार नाही. मग त्यामध्ये सगळ्या प्रकारचे पक्षी, मच्छर, मासे, पाल, सरडे, बेडूक हे सगळे अंड्यातून जन्म देणारे प्राणी आहेत. मग यांच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होणार नाही. एखाद्या पक्षाने चोच जरी मारली तरी रेबीजचा धोका नसतो. आता जसं माणसांचा वेगवेगळा स्वभाव असतो तसं प्राण्यांचे पण स्वभाव असतील, बरोबर? प्राण्यांचे पण वेगवेगळे स्वभाव असतात. जर तुम्हाला कुत्र्याच्या अटॅकपासून वाचायचं असेल तर त्याचा स्वभाव जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर एखादा कुत्रा तुम्हाला वरून रागावलेला असेल, तुम्ही त्याच्या जवळ जाणार नाही जाणार. काय करणार? तो चावणार किंवा नख मारणार, बरोबर? दुसरा म्हणजे जर एखादा कुत्रा ऑलरेडी घाबरलेला असेल, ऑलरेडी तो घाबरलाय, घाबरून कशा गाडीच्या खाली वगैरे लपलाय आणि तुम्ही जर त्याच्या जवळ गेलात, काय करेल तो? स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, सेल्फ प्रोटेक्शनसाठी तो तुमच्यावर अटॅक करू शकतो. कधी कधी गाडी खाली लपून बसलेले असतात घाबरून, तुम्ही त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला, तो ऑलरेडी घाबरलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही अजून त्याला चिडीला आणताय, मग तो तुमच्यावर अशा कंडिशनमध्ये अटॅक करू शकतो. तिसरं म्हणजे जर तो तुम्हाला बघून हॅप्पी असेल, खुश असेल, त्याच्या तुम्ही जवळ जाऊ शकता, त्याला जवळ जाऊ शकतात, हात लावू शकतात, खायला घालू शकतात, खेळू शकतात. पण काय काळजी घेणार? त्याचा दात किंवा नख तुम्हाला लागणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची, किंवा त्याची लाळ तुमच्या शरीराला लागणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची. म्हणजे तुम्हाला जर प्राण्यांवर प्रेम करायचं असेल, बिंदास करा, चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांचा दात किंवा नख लागणार नाही किंवा लाळ लागणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची. बरं, मी बोलतोय की हा व्हायरस लाळेमध्ये असतो, ठीक आहे, पण मी सांगितलं की नख लागलं तरी रेबीज होऊ शकतो का? त्यांची लाळ त्यांच्या नखामध्ये कशी काय येते कोण सांगेल?
प्राण्यांना बसल्या बसल्या हातपाय चाटायची सवय असते, बरोबर. हातपाय ते चाटतात, त्यामुळे त्यांची लाळ त्यांच्या नखामध्ये असू शकते. जर त्यांच्या लाळेमध्ये तो व्हायरस असेल तर तो व्हायरस नखामध्ये असू शकतो. त्यामुळे कोणत्या पण प्राण्याचं तुम्हाला जरी नख लागलं आणि स्किन फाटली तरी तुम्हाला उपचार घेणं गरजेचं आहे. आता जसं आपल्याला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, झोपेत असताना किंवा जेवत असताना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, तसं प्राण्यांचं सुद्धा असतं, कुत्र्यांचं पण असतं. ते जर झोपलेले असतील, जेवलेले असतील, पटकन त्यांना उठवायचं नाही, हुसकवायचं नाही, चिडून ते तुमच्यावर अटॅक करणार. जरी तो पाळीव कुत्रा असेल तरी तो त्याच्या ओनरवर पण कधी कधी अटॅक करतो. एवढा त्याला राग येतो. त्यामुळे ते झोपलेले असतील किंवा जेवत असतील किंवा पिल्लांसोबत असेल, या पिरियडमध्ये पण ते खूप ॲग्रेसिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ जायचं नाही. आम्ही लहान मुलांसाठी जेव्हा सेशन घेतो शाळेमध्ये, तेव्हा आम्ही विचारतो की बाबा कोणी कोणी मांजरींची किंवा कुत्र्यांची पिल्लं हातात घेतली आहे. तर 100 मुलं असतील तर 90 ते 95 हात वरती असतात. ही चांगली गोष्ट नाही, कारण की हे धोकादायक आहे. भारतात दरवर्षी 20,000 लोक रेबीजने मरतात. जसं आपण डायबिटीजची राजधानी आहोत तसं रेबीजची पण राजधानी आहोत. 20,000 लोक रेबीजने मरतात. त्याच्यापैकी 50 ते 60% हे 16 वर्षाच्या खालील वयोगट आहे. काय? कारण की त्यांचा एक स्वभाव असतो खोड्या काढणं. ठीक आहे, प्राण्यांची विनाकारण खोड्या काढणं, कुत्र्याला शेपूट ओढणं, दगड मारणं. त्यामुळे त्यांच्यावर हा अटॅक होतो. आई वडील मारतील, ओरडतील, त्याच्या भीतीने ते घरी सांगत नाही आणि मग ह्या केसेसमध्ये ते दगावतात. आता नेक्स्ट म्हणजे कोणत्या पण कुत्र्याच्या डोळ्यात जास्त वेळ बघायचं नाही. कोणत्या पण कुत्र्याला आय कॉन्टॅक्ट आवडत नाही. 5 सेकंदाच्या वरती जर तुम्ही आय कॉन्टॅक्ट केला त्याला, तो अनकम्फर्टेबल फील करणार, त्याला वाटणार तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी करणार आहात आणि तो तुमच्यावर ॲग्रेशन किंवा भुंकायला स्टार्ट करणार. त्यामुळे कोणत्या पण कुत्र्याच्या डोळ्यात जास्त वेळ बघायचं नाही आणि त्याच्यासमोरून पळायचं नाही. ही गोष्ट विश्वास ठेवायला खूप कठीण जाईल, कारण की माणसाचा स्वभाव असतो कोण कुत्रा मागे लागला की धूम ठोकायची किंवा गाडी फास्ट करायची, बरोबर. पण विश्वास ठेवा, अशी गोष्ट करू नका. ठीक आहे. वाघ बकरीच्या माहीत आहे, वाघ बकरीच्या माहीत आहे, कोणी केस ऐकले वाघ बकरीच्या मालकांची? मॉर्निंग वॉकला ते गेलेले सकाळी, कुत्रा त्यांच्या मागे लागला, भीतीने ते पळायला लागले, ठेच लागून पडले, डोक्याला मार लागला. सकाळची वेळ होती, कोण वाचवायला नव्हतं, डोक्यातून सगळं रक्त गेलं आणि जागीच मृत्यू झाला. ठीक आहे. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. आता मी काही ठिकाणी सेशन घेतो, लोक येऊन मला बोलतात की सर बरोबर बोलतायत, मी पण गाडी पळवलेली, स्पीड ब्रेकरला आदळलो आणि पडलो, 2 महिने बेड रेस्टवर होतो. त्यामुळे आता मी ठरवलं आहे की कुत्रा मागे लागला तर थांबायचं, जागच्या जागी चावला तर चावला. आणि आम्ही पण हेच सांगतो, जर कुत्रा मागे लागला 2 व्हीलरच्या साईडला गाडी थांबवा, स्लो करा आणि दुसरीकडे बघा. अजिबात त्याच्याकडे बघू नका. भुंकेल जवळपर्यंत येईल, पण भुंकून नंतर निघून जाईल. आणि हे मोस्ट ऑफ द टाईममध्ये ही सक्सेसफुल ट्रिक होते. जर तुम्ही भंगारवाला किंवा कचरावाला बघितला असेल, बरोबर, त्यांच्या मागे कुत्रे लागतात, पण कधी बघितलंय की त्यांना चावलंय असं कधी बघितलंय? नाही. त्यांचा ॲटिट्यूड कसा असतो, एकदम हळूहळू चालतात, रिलॅक्समध्ये असतात, स्ट्रेस दाखवत नाही. कुत्रे त्यांच्या जवळपर्यंत येतात, पण एकदा का त्यांचा एरिया सोडला की रिटर्न जातात. तर आपल्याला पण हेच करायचं आहे, त्यांच्या समोरून अजिबात पळायचं नाही. आता पळायचं नाही तर करायचं काय? तर 2 सेफ्टी पोझिशन आहेत. जर कुत्रा तुमच्या मागे लागला किंवा अटॅक करायला लागला, झाडासारखं उभं राहायचं. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही हाताची बोटं बंद करायची, स्ट्रेट उभं राहायचं, रिलॅक्स राहायचं, स्ट्रेस दाखवायचा नाही. आणि ज्या दिशेने कुत्रा येत असेल त्याच्या विरुद्ध दिशेला बघायचं. या दिशेने येत असेल तर कुठे बघणार आपण? या दिशेला. आणि या दिशेने येत असेल तर या दिशेला. पण त्याच्या डोळ्यात अजिबात बघायचं नाही, रिलॅक्समध्ये राहायचं. हाताची बोटं बंद करायची. हाताची बोटं ह्याच्यासाठी बंद करायची कारण की आपले हे जे फिंगर टिप्स असतात सेन्सिटिव्ह असतात, ह्याच्यामध्ये नर्व एंडिंग जास्त असतात. इथे जर तुम्हाला जखम झाली आणि त्याच्यामध्ये रेबीज व्हायरस असेल तर तो डायरेक्ट मेंदूपर्यंत जातो. ठीक आहे. त्यामुळे हाताची बोटं वाचवायची असतात, बंद करायची असतात. दुसरं म्हणजे जर अशी एखादी कंडिशन आली की आता कुत्रा तुमच्यावर अटॅकच करणार किंवा अचानक मागून त्याने अटॅक केला, ठीक आहे, तुम्हाला खाली पाडलं, जसं मी सांगितलं हा व्हायरस शरीरात गेल्या शेवटी कुठे जातो? मेंदूमध्ये. मेंदूमध्ये म्हणजे इथे आपल्याला खांद्याचा वरचा भाग वाचवायचा असतो. कारण की इथे जर तुम्हाला जखम झाली आणि रेबीज असेल त्याच्या लाळेमध्ये तर व्हायरस लगेच मेंदूपर्यंत जातो. पण इथे जर तुम्हाला कुठे जखम झाली तर टाईम असतो व्हायरसला मेंदूपर्यंत जाण्यासाठी. त्यामुळे अशी जर कंडिशन असेल तर आम्ही सांगतो दगडासारखं राहायचं. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही हात आपले असे मागे ठेवायचे, डोकं आणि मान असं झाकून ठेवायचं आणि दगडासारखं पडायचं. ठीक आहे. जरी तुम्हाला कुत्रा चावला तरी तो या भागाला चावेल, डोक्याच्या भागाला चावणार नाही. खांद्याचा वरचा भाग तुमचा सेफ राहील. त्यामुळे दगडासारखं उभं राहायचं. आता नेक्स्ट आहे फर्स्ट एड.
जर बाईट झाला, स्क्रॅच झाला तर करायचं काय? जनरली आपल्याला जखम झाली तर आपण काय करतो? पट्टी करतो, बँडेज करतो, हळद क्रीम वगैरे लावतो, बरोबर? या टाईपच्या जखमेमध्ये असं काहीही करायचं नाही. फर्स्ट एड म्हणजे क्रीम लावायची नाही, हळद लावायचं नाही, तेल लावायचं नाही, काहीही लावायचं नाही, जखमेवर पट्टी लावायची नाही, बँडेज लावायचं नाही, जखम झाकून ठेवायची नाही, जखम उघडीत ठेवायची. काय करायचं? जिथे तुम्हाला बाईट झालाय किंवा स्क्रॅच झालाय ती जागा 15 मिनिटं वाहत्या पाण्याखाली कोणत्या पण साबणाने धुवायची. ठीक आहे? हा कोणता साबण आहे? कपड्याचा, बरोबर? मुद्दा म्हणून आणलाय. तर जो पण साबण असेल, कपड्याचा असेल, भांड्याचा असेल, आंघोळीचा असेल, त्यावेळी जो साबण असेल तो साबण घ्यायचा, पाणी चालू करायचं आणि जिथे तुम्हाला जखम झाली आहे ती जखम 15 मिनिटं वाहत्या पाण्याखाली धुवायची. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला बाईट झाला, स्क्रॅच झालं, 24 डॉक्टरकडे जाण्याच्या आधी ही पहिली स्टेप करून घ्या, कारण की ह्याच्यामध्ये मोर दॅन 50% इन्फेक्शन कमी होतं. ठीक आहे? जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात, प्रायव्हेटमध्ये जा, गव्हर्नमेंटमध्ये जा, डॉक्टर तुम्हाला आधी विचारणार ही स्टेप केली का? नाही केली तर आधी ते करायला सांगणार, मग इंजेक्शन देणार. त्यामुळे लगेच तुम्ही ही स्टेप करून घ्यायची. सेकंड स्टेप, डेटॉल सगळ्यांकडे असतं, बरोबर? डेटॉल लिक्विड आणि पाणी मिक्स करायचं, स्वच्छ कॉटन किंवा कापड घेऊन त्याने ती जखम साफ करायची. डेटॉल डायरेक्ट लावायचं नाही, डायरेक्ट लावलं तर जळजळ होऊ शकते. ठीक आहे? त्यामुळे डेटॉल डायरेक्ट लावायचं नाही, त्याला डायल्यूट करायचं पाणी आणि डेटॉल मिक्स करून. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24 तासाच्या आत जाऊन पहिलं इंजेक्शन घ्यायचं. ठीक आहे? आधी किती इंजेक्शन होते? 14. कुठे द्यायचे? पोटामध्ये द्यायचे. आता 4च इंजेक्शन आहेत आणि दंडामध्ये देतात, अल्टरनेट देतात. ठीक आहे? पहिल्या दिवशी तुम्हाला 2 इंजेक्शन देणार, एक टीटीचं देणार, एक अँटी रेबीजचं देणार. बाकीच्या 3 इंजेक्शनसाठी तुम्हाला तारीख देणार, त्या तारखेला जाऊन इंजेक्शन द्यायचं. जी तारीख असेल त्याच तारखेला जाऊन इंजेक्शन घ्यायचं. जर तारीख चुकली तर डॉक्टर परत 0 दिवसापासून सुरू करणार, परत सायकल ती रिपीट होणार. त्यामुळे तारीख अजिबात मिस करायची नाही. जर जखम चुकली, सूज उतरली, बरं वाटतंय, आता काय बाकीचे 2 किंवा 1च इंजेक्शन राहिलंय, घेतलं तर काय नाही होणार, असं करायचं नाही. अशा पण केसेस झालेल्या आहेत. 2 महिन्यापूर्वी ठाण्याला एक केस झाली. बँकेचा कर्मचारी होता, छोटा पिल्लू चावला, त्याने पहिलं इंजेक्शन 24 तासाच्या आत घेतलं, बाकीचे इंजेक्शन घेतलेच नाही. नंतर त्याला 3 महिन्याने डोकेदुखी, ताप वगैरे यायला लागला. त्याने ब्लड टेस्ट केली तेव्हा रेबीज पॉझिटिव्ह निघाला. जसा रेबीज पॉझिटिव्ह निघाला त्याने सुसाईड केली. त्याला समजलं त्याचं काय होणार आहे. सुसाईड नोट दिली आणि पाठी ब्लड टेस्टचा रिपोर्ट लावला. त्याच्यामध्ये लिहिलं आई वडिलांची इज्जत घालवायची नव्हती म्हणून मी हे पाऊल उचललं. त्यामुळे सांगतो की इंजेक्शन इनकम्प्लीट करू नका. भले तो छोटासा बाईट असेल, स्क्रॅच असेल, तुम्हाला इंजेक्शन कंप्लीट करायचे आहे. जसं मी सांगितलं हा व्हायरस आहे, थोडे जरी स्किन फाटली तरी तुम्हाला हे उपचार करायचे. ठीक आहे? आता ज्यांच्या घरी पाळीव प्राणी असतील, पहिलं म्हणजे त्यांचं अँटी रेबीजचं वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. जर तुमच्या घरी कुत्रा किंवा मांजर असेल, प्राण्यांचं दरवर्षीचं इंजेक्शन असतं, एकच इंजेक्शन असतं, दरवर्षी द्यावे लागतं. तर जवळच्या प्राण्यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना इंजेक्शन देणं गरजेचं आहे. पालिकेचा नेहरू नगरला पॉलिक्लिनिकमधून प्राण्यांचा दवाखाना आहे. PMCमध्ये औंध रोडला स्पायसरच्या इथे स्टेट गव्हर्नमेंटचा दवाखाना आहे, त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अँटी रेबीजचं इंजेक्शन भेटेल प्राण्यांचं. प्रायव्हेटमध्ये चार्जेस असतील. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपलं आधार कार्ड असतं, गाडीचं लायसन असतं, तसं पाळीव प्राण्यांचं पण लायसन असतं. जर तुमच्याकडे कुत्रा मांजर असेल तर तुम्हाला PCMCकडे किंवा PMCकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही PMCकडे राहत असाल तर PMC केअर म्हणून ॲप आहे, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर PCMCमध्ये राहत असाल तर सारथी ॲप आहे, PCMC सारथी ॲप, तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जर माझ्याकडे पाळीव प्राणी आहे, कुत्रा आहे समजा, आणि त्याने एखाद्याला चावलं, रक्त काढलं, त्याने जर गुन्हा दाखल केला तर माझ्यावर FIR दाखल होऊ शकतो, जर माझ्याकडे लायसन नसेल तर. 10,000 रुपयाचा फाईन आणि 6 महिने जेल अशी पनिशमेंट आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी लायसन, त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता रेबीजचा कुत्रा दिसतो कसा? त्याचे 5 लक्षण आहेत. ज्या कुत्र्याला रेबीज होतो त्याचं पहिल्यात आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ते दिसून येणारं ते म्हणजे त्याचे डोळे लाल होतात आणि तोंडातून खूप प्रमाणात लाळ बाहेर निघते. असं का होतं? जसा त्याच्या डोक्यामध्ये व्हायरस जातो, त्याचा हा जो व्होकल कॉर्ड असतो, हा जो भाग असतो तो पॅरालिसिस होतो. त्यामुळे त्याला त्याची थुंकी गिळता येत नाही. परिणामी सगळी थुंकी त्याच्या तोंडातून बाहेर येते, फेस सारखी येते. जरी दुसऱ्या प्राण्याला झाला रेबीज, गाय, बैल, म्हैस काही असेल, त्यांना पण हे सिम्पटम्स दिसतं, तोंडातून खूप प्रमाणात लाळ येते. दुसरं म्हणजे तो वेड्यासारखा इथे तिथे पडायला लागतो.
ज्याला आपण मराठीत काय बोलतो, पिसाळायला. समोर काही नसेल तरी तो वेड्यासारखा पळणार. तिसरं म्हणजे जे त्याचं अन्न नाही त्या तो गोष्टी रागारागाने चावतो. लाकूड असेल, प्लॅस्टिक असेल, काही असेल, रागारागाने तो चावत बसणार. चौथं म्हणजे तो अटॅक करायला स्टार्ट करतो. जे त्याच्या डोळ्यासमोर हलणारी वस्तू असेल, माणूस असेल, जनावर असेल, जाणार आणि चावणार. कारण की व्हायरसला स्वतःचा प्रसार करायचा असतो आणि हा प्रसार तो कुत्र्यांमार्फत करून घेतो. रेबीज झालेला कुत्रा दिवसातून 60 ते 70 लोकांवर अटॅक करतो. एवढा तो ॲग्रेसिव्ह होतो. नंतर त्याला खाता पिता येत नाही, गळा जखडलेला असतो, हळूहळू तो बारीक होत जातं, हाडं दिसायला लागतात, एकदम दुबळा पत्रा दिसायला लागतो, चालता येत नाही. जर असा एखादा कुत्रा दिसला तर त्याच्या जवळ जाऊ नका, त्याला दया दाखवायला जाऊ नका. जर त्याला रेबीज झालेला असेल तर तो तुमच्यावर अटॅक करू शकतो. तर ही सगळी माहिती होती. जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. काही गोष्ट कळलं नाही किंवा काही शंका असेल. आणि तुमच्या एरियामध्ये जर कचरा असेल, बहुतेकांना आता आम्ही फिरतो, बहुतेकांना भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, बरोबर बोलतात की आमच्या इथे भटकी कुत्री जास्त असेल. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या एरियामध्ये कचरा जास्त असेल आणि कचऱ्यामध्ये शिळं अन्न जास्त असेल तर तुमच्या इथे भटकी कुत्री नक्की असणार. कारण की शिळं अन्न, कचऱ्याचं अन्न, कचरा आणि भटकी कुत्री यांचं जवळचं नातं आहे. जर तुम्ही चांगली वेस्ट मॅनेजमेंट हे केली, प्रॅक्टिस राबवली तर ही संख्या कमी होऊ शकते. जर तुमच्या एरियामध्ये 10 कुत्र्यांसाठी अन्न असेल कचऱ्यामध्ये, तुमच्या इथे 5च कुत्री आहे, ती 5 कुत्री पोट भरून खाणार, पण आजूबाजूच्या एरियामधली अजून 5 कुत्री येणार. त्यामुळे कचरा हा महत्त्वाचा विषय आहे जर तुम्हाला कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणायची असेल. आता पालिकेतर्फे आणि आमच्यातर्फे काय चालू आहे, तर आमची ही एक टीम आहे जी आम्ही अवेअरनेस करतो, रेबीजबद्दल माहिती देतो. आमची दुसरी एक टीम आहे वॅक्सिनेशनची टीम. पूर्ण PCMC एरियामध्ये जेवढे पण स्ट्रे डॉग आहेत किंवा पाळीव कुत्रे आहेत त्यांना आम्ही वॅक्सिनेट करतो. असेच आमचे लोक असतात, पिवळे टी-शर्ट घातलेले डॉग कॅचर असतात. तुमच्या एरियामध्ये जाणार, भटक्या कुत्र्यांना पकडणार, जाळीमध्ये इंजेक्शन देणार अँटी रेबीजचं आणि त्याच्यावर खडूचा मार्क करणार. म्हणजे तो त्या कुत्र्याला पूर्ण वर्षभरात रेबीजचा धोका नसणार आणि त्याने जर चावलं तर त्या माणसाला पण धोका नसणार. तर आठवड्याला आम्ही जवळजवळ 800 ते 1000 कुत्रं सध्या वॅक्सिनेट करतो. आणि सध्या तरी PCMCमध्ये एक चांगली गोष्ट आहे, सध्या तरी म्हणजे 6 महिने झाले PCMCमध्ये अजून पण रेबीजचा एक पेशंट सापडलेला नाही कुत्रा सापडलेला आहे. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकतात. म्हणजे तुम्ही आता कुत्र्याबद्दल सांगितलं, बरोबर. ते अँटीरेबीजचं इंजेक्शन दुसऱ्या प्राण्यांना पण देणं गरजेचं आहे, म्हणजे शेळी म्हणा, गाय म्हणा, देऊ शकतात पण त्याचा रिस्क किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे करू शकतात. डॉक्टरांशी एकदा कन्सल्टेशन करू शकतात. म्हणजे आजूबाजूला कुत्री जास्त असतील, काय असतील. कारण आपण गाई जर नसेल तर बरोबर, की रिस्क फॅक्टर किती आहे ना त्याच्यानुसार असतं. जसं आपण TTचं इंजेक्शन घेतो, बरोबर, जखम नाही झाली तरी एक प्रिकॉशन म्हणून आपण TTचं इंजेक्शन घेतो, तसं अँटीरेबीजचं पण आपण इंजेक्शन घेऊ शकतो, ज्याला प्री एक्सपोजर बोलतात. चावल्यावर जे इंजेक्शन घेतो त्याला पोस्ट एक्सपोजर बोलतात. चावण्याच्या आधी म्हणजे चावलं नाही तरी पण एक प्रिकॉशन म्हणून घेतो त्याला प्री एक्सपोजर बोलतात. त्याचे 3 डोस असतात माणसांसाठी, 0व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 21व्या दिवशी. पण ते पण जे रिस्कमध्ये असतात त्यांनाच. आता मी घेतलं आहे, मी याच्यामध्ये काम करतो आहे, मला ते घ्यावंच लागलं कंपल्सरी. जे वेटनरी डॉक्टर असतात, प्राण्यांचे डॉक्टर, ते पण घेतात. तर प्राण्यांचं पण असं असतं. पण अजून कोणाला काही थँक्यू.